नमस्कार. अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी हा एक वेगळाच विषय आपल्याकडे सध्या चर्चेला जातो आहे. अयोध्येतील राम मंदिरात चोरी होते, त्यामुळं अयोध्येत राम मंदिर चालविणारे भ्रष्ट आहेत. ही भ्रष्टता घेऊनच ते लोकांच्या भावना अधिक तीव्र करतायत आणि अधिक पैसे कमावतायत. त्यामुळं राम मंदिराला देणगी देऊ नका. राम मंदिर उभारणाऱ्या माणसांना पैसे कमवायचे होते म्हणून त्यांनी राम मंदिर उभारलं, त्यामुळं त्यांनाही निवडून देऊ नका. राम मंदिर हा आस्थेचा विषय नव्हे, त्याला तसं समजू नका, अशा आशयाच्या चर्चा वाढू लागल्या. राम मंदिरातल्या देणगीमध्ये अपहार झाला आहे हे एक वाक्य अशा स्वरूपात वापरलं जातं की जणू राम मंदिरातल्या देणगीच्या सगळीच्या सगळी रक्कम हडप केली आहे. महाराष्ट्र टाइम्स सारखं महाराष्ट्रातलं मराठी दैनिक आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे वाक्य जाहीरपणे बोलतं. तुम्ही जो निधी राम मंदिराला देत आहात तो सगळाच्या सगळा चोरीला गेला आहे, असं ते वाक्य आहे. मी ते वाक्य तुम्हाला ऐकवतो. अयोध्येतील ज्या राम मंदिरासाठी जगभरातील करोडो भाविकांनी आपल्या कष्टाची कमाई दान केली होती, त्या राम मंदिराला कसं लुटण्यात आलं याचे एक एक खुलासे आम्ही तुमच्या समोर रोज मांडतो आहोत. तुम्हीही या राम मंदिरासाठी जी काय देणगी दिलेली होती ती सगळी या आरोपींनी चोरलेली आहे. ऐकलं? आता रक्कम सुरू होते काही लाखापासून आणि ती वाढत वाढत जाते काही कोटीपर्यंत, त्यानंतर 100 कोटीच्या पर्यंत, आणि आता राजकारणी हा आकडा 2000 कोटीपर्यंत नेऊन टाकतात. राम मंदिरातले 2000 कोटी चोरीला गेले असते तर व्यवस्था ध्वस्त झाली असती, हे लक्षात ठेवा. काही चोर घुसलेत आणि त्या चोरांनी हा निधी ढापला आहे. म्हणून अख्ख्या राम मंदिराची व्यवस्था चोर आहे हा जो नरेटिव्ह पसरवणं चाललंय ना, आक्षेप तिथे आहे. म्हणून या विषयात हिंदी, मराठी, डिवाइन या तीनही चॅनलवर कोणी बघो न बघो या सगळ्या षडयंत्राला उघड करणाऱ्या व्हिडिओची मालिका मी आणणार आहे. तीनही चॅनलवर आणणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे विषय असतील. हा नरेटिव्ह कसा आहे ते ध्वस्त करणार आहे. आज मी तुम्हाला या नरेटिव्हचा काही अंश दाखवतोय. काही अंश. मला फक्त तुम्हाला आता काय आरोप होत आहेत ते दाखवायचं आहे, कशा स्वरूपात होत आहेत ते दाखवायचं आहे. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी चोरी कशी झाली आहे हे सांगितलंय, झाली आहे कशी चोरी हे सगळं सांगितलंय. आता मला तुम्हाला त्या नरेटिव्हचा भाग दाखवायचा आहे. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, राम मंदिरातील चोरी उघड झाली ती कोण केली? म्हणजे राम मंदिर व्यवस्थापनाला चोरी झाल्याचं कळलं. ते चोरी झाल्याचं कळल्यावर राम मंदिर देवस्थानाने त्याबाबत तक्रार दाखल केली किंवा चौकशी सुरू केली आणि ती चौकशी पहिल्यांदा कोणाला कळली आणि त्यांनी उघड कसं केलं? असं झालंय? नाही. राम मंदिरात चोरी होती आहे ही माहिती आधी समाजवादी पार्टीच्या नेत्याला कळते. तो प्रेस कॉन्फरन्स घेऊन असे आरोप करतो. त्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ म्हणजे खरंच काय होतंय का हे तपासायला मंदिर समिती पुढे येते, तपासते. काही घोळ सापडतात, काही लाखांचे घोळ सापडतात आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि मग सुरू होतो खेळ हिंदू धर्माच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराला बदनाम करण्याचा. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या प्रकारातला म्हणजे एकाने तर चक्क आरोप केलाय, या प्रकारात चोरीमध्ये सहभागी असलेला टिन्नू उर्फ रमाशंकर यादव आणि त्याचा भाऊ मनीष यादव हे दोघं सहभागी आहेत का? हे दोघांचाच षडयंत्राचा सहभाग आहे का? मी कधी कधी म्हणतो ना की अन्य लोकांना सहभागी करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हे घडतंय का? नीट तपासलं पाहिजे. जेव्हा समाजवादी पार्टी हा आरोप पहिल्यांदा करते तेव्हा हिंदू धर्मातले स्वतःला हिंदू धर्मीय समजणारे पण या हिंदू धर्माच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करू पाहणारे काही माणसं समोर येतात. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला शंकराचार्य घोषित केलेला
अविमुक्तेश्वरानंद नावाचा एक अघोरी संन्यासी, अघोरीच, ज्याच्या मुखातून कधी चांगले शब्द बाहेर पडतच नाहीत त्याला अघोरीच म्हणा म्हणा, असा संन्यासी अविमुक्तेश्वरानंद. अविमुक्तेश्वरानंदचे किती आनंदातले वाक्य आहेत बघा. वो चंपत हो गए, चंपट हो गया हा शब्द वापरतो ना हिंदीत, तो पळून गेला, ते एक वाक्य किती आनंदाने उकड्या फुटून अविमुक्तेश्वरानंद बोलतोय. मी आयुष्यात अविमुक्तेश्वरांना शंकराचार्य मानत नाही, मानणार नाही. आणि हा खरंच शंकराचार्य असेल तर अशा शंकराचार्य असलेल्या हिंदू धर्माला मानणार नाही. या भंकस अविमुक्तेश्वरानंदची 2 वाक्य तुम्हाला मी ऐकवतोय. एक चंपत हो गए आणि दुसरं आकाने चोरी की है, याच्या मालकाने चोरी केली आणि तो कोणाला उडू पाहतोय बघा एकदा. जब वहाँ चंपत राय बैठे हैं, चंपत का मतलब जानते हो? चंप धातु है जिससे चंपत शब्द बना है संस्कृत भाषा में. चंप का मतलब ही होता है कि लेके भाग जाना. चंपत हो गए मतलब लेके भाग गए. तो अगर विश्वस्त हुआ है बड़े बड़े लोगों का, इसका मतलब चोर तो नहीं है, एक एक पाई का हिसाब पक्का रखता होगा. जो ऐसे लोग होते हैं विश्वस्त लोग, वो अपने लिए चोरी नहीं करते, वो अपने आका के लिए चोरी करते हैं. तो इसलिए उन्होंने जिन्होंने उनको नियुक्त किया, और कौन, जिन्होंने उनको वहां बैठ करके ये काम करने का मौका दिया वही तो हो सकते हैं. तो उनके लिए उन्होंने जो कुछ किया होगा, अपने लिए नहीं करेगा वो, ऐसा हमारा भरोसा है. पाहिलं, या चंपतरायचे प्रमुख त्याला योगी म्हणायचंय की मोदी, आणि या असल्या भंपक चोऱ्यात सहभागी होतील ज्याच्याकडं अशा कुबेराच्या खजिन्याच्या चाव्या आहेत, ते काही चोरी करतील. जाऊ दे, हा अविमुक्तेश्वरानंद का बोलतोय हे आपल्या लक्षात यायला हवं, हिंदूंच्या लक्षात यायला हवं. अजून एक आहे, संतोष दुबे नामक ग्रहस्थ. कसं वेचून वेचून माणसं गोळा केलेली असतात बघा. म्हणजे दुबे, अविमुक्तेश्वरानंद यासारखी माणसं आणायची यासाठी की ब्राह्मणांचा विरोध आहे हे कळावं. मी तुम्हाला त्याचाही सांगतो. हा दुबे काय बोलतोय ऐका. नोकरी लावताना चंपतरायने लाच घेतली होती, पहिला आरोप. दुसरा आरोप, चोर पुराणा है. पुढचा आरोप, गोळी चालवल्या गेली. त्यांना या ट्रस्टचा प्रमुख केलं, कारसेवकांवर गोळी चालवल्या गेली, त्या ट्रस्टचा प्रमुख केलं गेलं. असा बोलणारा माणूस कसा आपल्या भावना व्यक्त करतोय ते एकदा नीट बघा. कि जिसने हम लोगों पर गोली चलाई वही उस ट्रस्ट का मुखिया है. वही मुलायम सिंह जिन्होंने हम लोगों पर गोली चलवाई, सैकड़ों मारे गए, उनको पद्म विभूषण सम्मान किसने दिया? गुजरातियों ने. क्यों दिया भैया? तुम्हारे घर का भी कोई मरा था क्या? तुम्हारे बाप दादे लढे थे क्या? तुम लढे थे? तुम्हारा एक बूंद खून गिरा था क्या? मी थोडी वाक्य ऐकवलीत आणि याचं खरं दुखणं पुढच्या व्हिडिओत बाहेर पडेल. खरं दुखणं काय ते. ब्राह्मण भाजपाकडं का जातात हा प्रश्न विचारतो, बघा तो. बस एक कमी ब्राह्मणों की, वो भारतीय जनता पार्टी के दामन नहीं छोड़ पाए. एक जैसे मोहन भागवत ने परशुराम जी पर टिप्पणी की, तो संघ में जितने स्वयंसेवक हैं आधे ब्राह्मण हैं. अब वो कहते हैं कि 1 करोड़ स्वयंसेवक हैं, तो 50 लाख ब्राह्मण हुए ना. 50 लाख इन भिखमंगों को वहां रहने की क्या जरूरत थी? लघुशंका करके चले आना चाहिए था. हाँ? नहीं खड़े होना चाहिए था. निशाणा राम मंदिर आहे, म्हणजे हेतू बोलतोय राम मंदिरावर, निशाणा वेगळाच काय, राजकीय आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्हाला भाजपला पराभूत करण्यासाठी राम मंदिराला बदनाम कराल ना तर खबरदार. ते भाजपही गेला उडत, तो योगी गेला उडत, आणि बाकी सगळेच गेले उडत. हिंदू धर्माच्या आस्थेवर वार करायचा नाही. आणि ज्यांना हिंदू धर्माच्या आस्थेवर वार करायचा ना, त्यांनी लक्षात ठेवायचं की वार हिंदू धर्मातल्या लोकांनाही करता येतो. आम्ही ठकासी असावे महाठक या स्वरूपाने वागणारी माणसं. अजून एक माणूस तुम्हाला मी दाखवतोय, यती नरसिंहानंद नावाचा, मूळ उत्तर प्रदेशामधला. या यती नरसिंहानंदांनी जेव्हा जेव्हा त्यात असल्या हिंदू संमेलनाच्या मध्ये सहभाग घेतलाय तेव्हा अशी काही वक्तव्य केलीत की हिंदू साधू आक्रमक झालेले असतात, ते मारामारीवर उतरतात, या स्वरूपाचा आरोप करता यावा. हा यती नरसिंहानंद 2 स्वरूपाचे आरोप करतोय. एक, चंपतराय पैसे गोळा करण्याच्या शिवाय कोणत्याच व्यवस्थेत नव्हते, आणि अजून एक आरोप तोही ऐका. और ये चोर पुराना है, चोरी कर रहा. मैं कह रहा हूँ, मैं आपके सामने कह रहा हूँ, चंपत राय बंसल ही असली चोर है इसमें. हाँ, चढ़ावा जो चोरी हो रहा है ये किसके लिए हो रहा है? ये चढ़ावा इसीलिए तो चोरी हो रहा है कि ये मुसलमानों के काम आएगा, कोई इसमें हिंदुओं का काम थोड़ी आएगा. अच्छा. हिंदुओं के काम के लिए अगर कुछ करना होता तो ये इस चढ़ावे से गुरुकुल बनाते.
इस चढ़ावे से ये जो है जैसे जैसे देखिए इतना चढ़ावा राम मंदिर में चढ़ता था, इन लोगों ने कोई भी गरीब लोगों के लिए भोजनालय नहीं बनाया। जैसे हमारे सिखों के यहाँ आप किसी भी गुरुद्वारे में चले जाओ, वहां भोजन जरूर मिलेगा। राम मंदिर में एक भी मतलब लड्डू भी नहीं देते थे प्रसाद का किसी को। अच्छा, ये केवल चढ़वाते ही रहते थे, चढ़वाते ही रहते थे। वहां अगर आपको प्रसाद का लड्डू भी लेना है तो उसकी भी कीमत है। या लोकांच्याकडं हिंदू धर्मानं आपलं नेतृत्व, आपलं प्रतिनिधित्व कधी बहाल केलंय? आणि यांच्या वक्तव्यातून तुम्हाला कोणता विचार सुचतोय? काय डोक्यात येतंय? एकच डोक्यात येतंय, यांना राम मंदिरावर हल्ला करून हिंदूंच्या आस्थेला धक्का लावायचा आहे. मी हे सगळं षडयंत्र हळूहळू एकेका व्हिडिओत उघड करणार आहे आणि तिन्ही चॅनलवर करणार आहे. त्यामुळं आपल्याला विनंती आहे की हे नक्की बघा. हे सगळं किती भयंकर षडयंत्र आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि माझी एकच विनंती हात जोडून तुम्हाला आहे, कोण्या लुंग्या सुंग्यांनी उपटसुंभांनी राम मंदिरात थोड्याफार झालेल्या चोरीला भला मोठा अपहार समजून कांगावा करणार असेल तर दक्षिणेतल्या मंदिरातील झालेली सोन्याची चोरी आणि त्यात सहभागी असलेली माणसं हे उघड करावं लागेल. 2004 साली कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना कशा स्वरूपामध्ये अडकवल्या गेलं हे उघड करावं लागेल. त्यासोबत वेगवेगळ्या मंदिरातील किती रकमेचा अपहार केला गेला आणि कोण केला हे सांगावं लागेल. तिरुपतीच्या मंदिराच्या रकमेचा विनियोग कसा झाला हे सांगावं लागेल. तुपाच्या जागी जनावराची चरबी घालणारे हिंदू धर्माच्या आस्थेला धक्का कसा लावत होते हे उघड करावं लागेल. आणि यामागे कोणतं राजकारण आहे ते उघड करावं लागेल. आणि हे सगळं त्यांना उघडं पाडण्यासाठी नाही, आपले डोळे उघड करण्यासाठी करावं लागणार आहे. त्यामुळं मंडळी लक्षात ठेवा, ते वार करत राहतील, आम्ही आमच्या आस्थेवर कायम असलं पाहिजे. नमस्कार. राम मंदिराचं आंदोलन विश्व हिंदू परिषदेनं सुरू केलं आणि याच विश्व हिंदू परिषदेच्या ताब्यामध्ये राम मंदिर ट्रस्ट आहे. विश्व हिंदू परिषदेला काय वाटतं हे बघितलंच पाहिजे. त्यांच्याकडून या प्रश्नाची उत्तरं घेतलीच पाहिजेत. अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत, अनेक प्रश्न. जसं राम मंदिर ट्रस्टला कधी कळलं चोरी झाली आहे? समाजवादी पार्टीच्या आरोपानंतर की आधीच? आरोप कधी झाले? त्यांनी काय कारवाई केली? राम मंदिरातील सोनं खरोखर सुरक्षित आहे का, की याची काही गडबड झाली आहे? 1 किलोचं रामचरितमानस गेलं तरी कुठे? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, चांदीच्या वस्तू झालंय तरी काय? असे अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची उत्तर देणारी रोखठोक मुलाखत विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांसोबत. सुप्रीम कोर्ट चाहे तो सिटिंग या रिटायर्ड जज को मॉनिटरिंग के लिए अपॉइंट करे, हमें स्वीकार है. लोग कह रहे हैं एफआईआर क्यों नहीं कराई, लोग कह रहे हैं एफआईआर क्यों नहीं कराई. ये एफआईआर अखिलेश जी भी कर सकते थे. ट्रस्ट कितना उत्सुक था जांच के लिए, तो जिस दिन उनको एसआईटी की रिपोर्ट मिली उन्होंने एफआईआर की कि साहब हमने कहा भुशुंडी जी की मूर्ति दी थी वो गायब हो गई, हमने तीर कमान दिया था वो गायब हो गया, हमारी 200 चांदी की शिलाएं कहाँ गई, सोने की 1 किलो सोने का रामचरितमानस कहाँ है. कि चंपत जी ने किसी को कहा कि जाओ चोरी कर लो. राम भक्तों की शिकायत प्रबंधन से है कि राम जी से? राम भक्तों की शिकायत प्रबंधन से है कि राम जी से? हम ये नहीं कह रहे कि चोरी नहीं, स्वीकार कर. ये जघन्य महापाप है, हम स्वीकार कर रहे हैं. इसके दोषियों को दंड मिलना चाहिए, वो भी स्वीकार कर रहे हैं.